नमस्कार मंडळी. आज 27 फेब्रुवारी आहे, आंतरराष्ट्रीय मराठी भाषा दिन. नुकताच आपल्या मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळाला. आज मराठी भाषेनिमित्त खरं तर खूप सारे मेसेजेस, शुभेच्छा आल्या आणि खूप लोकांचे म्हणण्यापेक्षा सरसकट सगळ्या मराठी लोकांचे आज स्टेटस होते की मराठी भाषेनिमित्त शुभेच्छा स्टेटस असे होते. तरी येताना प्रवास करत असताना गाडीवरती माझ्या डोक्यात असा विचार आला की अरे, इथं फक्त भाषाच मराठी नाही आहे, इथलं रांगडे पण सुद्धा मराठी आहे, इथली बैलगाड्या शर्यत मराठी आहे, इथली जत्रा खेत्रा उत्सव मराठी आहे, इथली देवभाषा, बोलीभाषा, आमराया, कुर्ण हे सगळं मराठी आहे. तर काय काय नेमकं मराठी आहे याचा विचार करत असताना मला कविता सुचली आणि खूप दिवसानंतर मी कविता लिहितो आहे, तुमच्यापुढं सादर करण्याचा प्रयत्न करतो आहे. खरं तर मराठी फक्त भाषा नाही आहे किंवा भाषा फक्त मराठी नाही आहे, उगवत्या सूर्याची आशा देखील मराठीच आहे. धोतर लुगड्याची वेशभूषा, कडकडणारा ढोल ताशा, समाजाला समाज दाखवणारा तमाशा आणि ज्ञानबा तुकारामाची नशा, दिल्लीच्या तख्ताचा नकाशा, वसंत ऋतूची प्रतीक्षा, नाथ परंपरेतली भिक्षा, गुरु शिष्याची दीक्षा, अपराधाची निष्ठुर शिक्षा, हिंदवी स्वराज्याची मनीषा, आंतरराष्ट्रीय व्यापाराची जिज्ञासा, संपूर्ण जगाला दाखवलेली दिशा, राजकीय पटलावरचा खुलासा, कडाक्याच्या थंडीत कोवळ्या उन्हाचा दिलासा, बेलाग आणि अभेद्य गडकिल्ल्यांचा वारसा, स्टँडर्ड ॲक्वेरियममधला गोल्डन मासा, चालाकीने टाकलेला फासा, रात्री अपरात्री सर्वत्र वावरण्याचा भरोसा, स्वकीय शत्रूंना दाखवलेला आरसा, दुष्काळी भागानं पिकवलेला पांढरा ससा, पैशाची राजधानी बनावं एवढा पैसा आणि आराध्याच्या जोळीत वाढलेला धान्याचा पसा, संपूर्ण घर चालवणारा कर्त्या पुरुषाचा खिसा आणि मान मर्यादेची लक्ष्मण रेषा, संस्कारांवर कोरलेलं आईचा ठसा आणि अहद तंजावर तहद पेशावराची विजिगिषा म्हणजेच मराठी. माझ्या गळ्यात जे तुम्ही गमछा बघताय ना, हा त्याला टापर म्हणतात, गमछा म्हणतात, परत दस्ती म्हणतात, वेगवेगळ्या लोकल भाषेतला तो गमछा आहे. तर माझ्या पाठीमागं पाहता ही पण एक मराठी शाळा आहे आणि माझ्या गळ्यातला जो गमछा आहे हा पण मराठी आहे. माझ्या जळगावच्या एका मित्रानं मला हा गिफ्ट केलेला आहे. तर इकडच्या पुण्याकडच्या एखाद्या माणसाने हजार गळ्यात घेतला तर त्याला म्हणतात तो बीड, बार्शी, उस्मानाबाद, लातूरचा आहे का. पण असा का विचार करत नाही, अरे तो मराठी आहे, मग तो गमछा पण मराठी आहे. मी वैयक्तिक तर आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी आहे. आंतरराष्ट्रीय मराठी मी स्वतःला म्हणतो. मी परदेशात असताना माझा मराठी पण सोडला नाही, माझा मराठी बाणा सोडला नाही. मी इथं काय सोडणार आहे. आणि गळ्यातला गमछा मला कधीच लाज वाटत नाही आणि वाटणारही नाही. मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.